विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी नागेश शिंदे शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण प्रॉफिट लॉस याचे PYQ डिस्कस करूया. व्हॉट पर्सेंट ऑफ वॉटर मस्ट बी मिक्स विथ हनी सो ॲज टू गेन 20%, म्हणजे 20% नफा मिळवायचा आहे बाय सेलिंग द मिक्सचर ॲट द कॉस्ट प्राइस ऑफ हनी. आता आपल्याला म्हटलंय की जे मध आहेत तर ते मध विकून आपल्याला 20% प्रॉफिट कमवायचा आहे, पण ते कसं विकायचं आहे? त्याच्या कॉस्ट प्राइसलाच विकायचंय, खरेदी किमतीलाच विकायचं आहे. सिंपल आहे. आपण असं समजूयात बघा की 1 ml हनी आहे, त्याची किंमत ही ₹1 आहे असं आपण ॲज्युम केलं मानलं. मग 100 ml जर आपण हनी विकलं असतं तर आपल्याला ₹100 भेटले असते. पण आपल्याला काय करायचंय? 100च्या ऐवजी ₹120 कमवायचे आहेत. 20% प्रॉफिट आहे. ₹100चा मध आपल्याला 120 ला विकायचा आहे, पण क्वांटिटी आपल्याला 120 ml द्यावी लागेल, कारण आपण कॉस्ट प्राइस मध्येच विकतोय. आता 120 ml द्यायची, पण त्याच्यामध्ये प्युअर जर हनी म्हटलं तर तो किती आहे? 100 ml आहे. म्हणजे आपल्याला 20 ml काय करावं लागेल? भेसळ करावी लागेल. कशाची? पाण्याची भेसळ करावी लागेल. 100 मध्ये 20 ml म्हणजेच 20% याच्यामध्ये वॉटर मिक्स करावं लागेल. सिंपल आहे. गेन 20% पाहिजे, वॉटर मिक्स करायचंय, जितक्या पर्सेंट गेन पाहिजे तेवढ्या पर्सेंटच घेणार, कारण वॉटर हे फ्री आहे. राजू हॅज ₹9,000 with him and he wants to buy a mobile handset, but he finds that he has only 75% of the amount required to buy the handset. Therefore, he borrows 2,000 from a friend. Then, आता राजूला मोबाईल विकत घ्यायचा आहे आणि त्याच्याकडे ₹9,000 होते. मग त्यानं काय केलं? मित्राकडून ₹2,000 घेतले. आता पण राजूचे ₹9,000 किती होते? तर ती मोबाईलची जी किंमत आहे ना, त्या किमतीच्या 75% किंमत होती 9,000. मग आपण त्या मोबाईलची कॉस्ट प्राइस काढू शकतो. कशी? 75% 75,000 म्हणजे 9,000 आहे, तर 100% म्हणजे किती? आता ही भेटेल त्या मोबाईलची आपल्याला किंमत भेटली. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन युनिटरी मेथड वापरणार. 75 25 न भाग जाईल, 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 न भाग जाईल, 3000 गुणिले 4, 12,000, 12,000 ही त्या मोबाईलची किंमत होती. पण आता त्याच्याकडे होते किती? 9,000 रुपये होते आणि त्यानं मित्राकडून किती? 2,000 रुपये बॉरो केले, उसने घेतले. तरी पण त्याच्याकडे किती होतील? 9 आणि 2 11,000 रुपये होतील. पण मोबाईल मात्र केवढ्याला आहे? 12,000 रुपयाला आहे. तो मोबाईल घेऊ शकेल का? त्याच्याविषयी कुठलं स्टेटमेंट आपल्याला चूज करायचं आहे. पहिलं ए स्टेटमेंट, राजू स्टील डज नॉट हॅव इनफ अमाऊंट टू बाय द हँडसेट. करेक्ट आहे. फर्स्ट पहिलेच करेक्ट आहे, कारण 12,000 मोबाईल आहे, त्याच्याकडे 11,000 जमा झाले, तो खरेदी करू शकत नाही. राकेश अँड राजेश टुगेदर बॉट 10 बॉल्स अँड 10 रॅकेट्स. ह्या दोघांनी एकत्र मिळून 10 बॉल आणि 10 रॅकेट विकत घेतले. राकेश स्पेंड ₹1,300 अँड राजेश स्पेंड 1,500. If each racket costs 3 times a ball does, then what is the price of a racket? आता आपल्याला माहित नाही की एका बॉलची प्राइस किती आहे. आपण एका बॉलची प्राइस किती आहे म्हणूयात x. तर एका रॅकेटची प्राइस ही 3 टाइम्स आहे, म्हणजे 3x. आता त्या दोघांनी एकत्रित किती रुपये खर्च केलेत? बघा, यानं 1,300, राकेशने 1,300 आणि राजेशने 1,500, म्हणून दोघांनी मिळून 2,800 रुपये दुकानदाराला दिले आणि दुकानदाराकडून 10 बॉल आणि 10 रॅकेट घेतले. ते म्हटला तुझ्याकडे किती पैसे आहेत? 1,300. ते म्हणला माझ्याकडे किती आहेत? 1,500. धरा. आता 10 बॉलची किंमत, एका बॉलची होती x, एका रॅकेटची 3x, 10 बॉलची किंमत 10x. आता एका रॅकेटची 3x, 10 रॅकेटची 10 गुणिले 3x, आणि टोटल किंमत किती होईल? 1,300. याची 1,300 आणि याची 1,500. 30 आणि 10 40x. 40x बरोबर 2800. 2,800 00 कॅन्सल झालं. x बरोबर 70. x बरोबर 70 आहे, म्हणजे आपल्याला एका बॉलची किंमत भेटली. बॉलची किंमत किती आहे? 70 आणि रॅकेटची किंमत 7 त्रिक
21 210. आपल्याला कोणाची विचारली, रॅकेटची कॉस्ट प्राइस किती आहे, रॅकेटची किंमत किती आहे, 210 रुपये. Rakesh had money to buy 8 mobile handset of a specific company, but the retailer offered a very good discount on that particular handset. Rakesh could buy 10 mobile handset with the amount he had. What was the discount retailer offered? आता राकेश जेव्हा घ्यायला गेला तेव्हा त्याच्याकडे 8च मोबाईल खरेदी करता येतील एवढा पैसा होता. मग काय झालं पुन्हा, पण तिथे गेल्यावर दुकानदाराने त्याला डिस्काउंट ऑफर केला. ठीक आहे, तुम्ही 8 घेताय ना, मी तुम्हाला डिस्काउंट देतो. मग तेवढ्याच पैशात त्याला 10 खरेदी करता आले. म्हणजे बघा, आधी ऑफरच्या अगोदर ओके ॲगो आणि आफ्टर आधी किती 8 मोबाईल आणि नंतर 10 मोबाईल, पण पैसे सेम आहेत ना, त्याच्याकडला जो मनी आहे तो मनी सेमच आहे. मग मनी 8 आणि 10चा मल्टिपल घेतला आपण 40, म्हणजे 40 रुपये त्याच्याकडे होते असं आपण मानलं. आता 8 मोबाईल म्हणजे एका मोबाईलची किंमत ही किती रुपये होती अगोदर, 5, 8 45, 8 5 40, आणि नंतर ती किंमत किती झाली, 10 चौक 40, 10 4 40. आता इथे जो डिस्काउंट दिलाय, आता बघा इथं जो दुकानदारानं डिस्काउंट दिलेला आहे, तर तो डिस्काउंट हा 1 रुपये दिलाय की नाही. आता 1 रुपये डिस्काउंट किती रुपयावर दिलाय त्यानं, 5 रुपयावर 1 रुपये डिस्काउंट दिलाय. 1 रुपया डिस्काउंट हा 5 रुपयावर दिलाय. पर्सेंटेज डिस्काउंट काढण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 100 करणार, म्हणजे 5 दुनी 10, 20%, 20% काय झाला डिस्काउंट दिला. आता इथं सिंपल आपण असा विचार करू शकलो असतो बघा, त्यानं त्याच्याकडे 8 मोबाईल घेण्या एवढे पैसे होते, परंतु त्यानं किती मोबाईल खरेदी केले, 10 मोबाईल खरेदी केले. पण ह्या 10 मधले किती मोबाईल त्याला फ्री मध्ये आलेत, जे डिस्काउंट मध्ये आलेत, 2 आलेत. 8चे तर त्याने पैसे दिलेत, पण 10 पैकी किती डिस्काउंट मध्ये आलेत, 2 डिस्काउंट मध्ये आलेत, गुणिले 100 झालं पर्सेंटेज 20%. सिंपल आहे, सिंपल लॉजिकल विचार करायचा. A bookseller sold a number of geography books at the rate of x per book. A plus 2 number of history textbook at the rate of x plus 2 per book, and A minus 2 number of mathematics textbook at the rate of x minus 2 per book. What is the total sale in rupees? सिंपल आहे, फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन करायचं होतं, बाकी काहीच नाही करायचं इथं. आता जॉग्रफीचे किती पुस्तक विकले, ए पुस्तक विकले, आणि एका पुस्तकाची किंमत किती होती, एक्स, म्हणजे जॉग्रफीला ए इंटू एक्स, एक्स रुपये सेल जॉग्रफीचा झाला असता. आता त्यानंतर ए प्लस 2 हिस्ट्रीचे विकले, आणि कोणत्या रेटने विकले, एक्स प्लस 2, म्हणजे ए प्लस 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2, हे झाले हिस्ट्रीचे. आणि मॅथमॅटिक्सचे किती विकलेत, ए मायनस 2 विकलेत, आणि कोणत्या रेटनं, एक्स मायनस 2 ने विकलेत. ए मायनस 2 हे कोणत्या रेटने विकलेत, एक्स मायनस 2 ने विकलेत. सिंपल, बस याचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ए एक्स ला एक्स तसंच राहील. आता ए इंटू एक्स ए एक्स, प्लस ए इंटू ए 2a, प्लस 2 इंटू एक्स 2x, प्लस 4. आता प्लस ए इंटू एक्स ए एक्स मायनस 2a मायनस 2x प्लस 4, मायनस 2 इंटू मायनस 2 प्लस 4. आता आपण जर बेरीज केली तर ax किती आलं, 3ax आलं. आता प्लस 2a मायनस 2a प्लस 2x मायनस 2x कॅन्सल झालं, आणि प्लस 4 आणि प्लस 4 प्लस किती आलं, 8. म्हणजे टोटल सेल हा किती होता, 3ax प्लस 8, 3ax प्लस 8. ऑप्शन सेकंड इज द करेक्ट चॉइस. A shopkeeper sells an article at rupees 40 and gets X% profit. However, when he sells it at rupees 20, he faces same percentage of loss. Same percentage of loss म्हणजेच किती, X% त्याला लॉस होतो. What is the original cost of the article? आता पहा, जेव्हा एखादा आर्टिकल एखाद्या किमतीला विकल्यानंतर X% प्रॉफिट होतो, तेवढंच आर्टिकल त्यापेक्षा कमी किमतीला विकून तेवढ्याच पर्सेंट लॉस होत असेल, तर कॉस्ट प्राइस ही नेहमी त्या 2 किमतीची ऍव्हरेज असते. कॉस्ट प्राइस हा त्या नेहमी 2 किमतीचा काय असतो, ऍव्हरेज असतो, मध्य असतो, मीन असतो.
आता इथे मग सेम पर्सेंटेज लॉस आहे. सिंपल मला कोणाचा मीन काढायचा आहे, तर ऍव्हरेज कोणाचा काढायचा आहे, 40 आणि 20 ह्या दोघांची सरासरी घ्यायची, बाकी काहीच करायचं नाही. सिंपल ह्या लॉजिकल गोष्टीचा इथे आपल्याला वापर करायचा होता. 60/2 बरोबर 30 झालं. सिंपल कॉस्ट प्राइस ही त्याची किती आहे, 30 रुपये ही त्याची कॉस्ट प्राइस आहे. आता बघा सिंपल 30 रुपयाची वस्तू जर 40 ला सेल केली असती तर प्रॉफिट किती झाला असता, 10 रुपये झाला असता. प्रॉफिट पर्सेंट 10/3 इंटू 100 म्हणजे प्रॉफिट पर्सेंट जर आपण काढला असता तर 30.33% प्रॉफिट पर्सेंट झाला असता. आता कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, प्रॉफिट. आता कॉस्ट प्राइस 30 ची वस्तू जर 20 ला विकली असती, 20 ला सेल केली असती तर लॉस 10 रुपये झाला असता. पण हा लॉस किती झाला असता, 10/30. कारण लॉस पर्सेंट और प्रॉफिट पर्सेंट इज ऑलवेज रेकॉर्ड ऑन, ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द कॉस्ट प्राइस. म्हणजे खाली डिनोमिनेटरला नेहमी कॉस्ट प्राइस आली असती आणि मल्टिप्लाइड बाय 100 झालं असतं. म्हणजे इथेही किती झालं असतं, 33.33% झाला असतं. म्हणजे हा 33.33 म्हणजेच किती आहे, x%. एक्सची मला जर उद्या गणितात म्हटलं एक्स ची व्हॅल्यू काढा तर एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे माझी, 33.33%. अशा गणिताला सिंपल ह्या दोघांचं काय करायचं, ऍव्हरेज घ्यायचं. गोपाल बॉट a cell phone and sold it to Ram at a 10% profit. Then Ram wanted to sell it back to Gopal at a 10% loss. What will be Gopal's position if he agree? आता गोपालनं काय केले समजून घ्या. गोपाल आणि राम, गोपालनं 100 रुपयाचा एक हँडसेट आहे असं आपण म्हणूयात. 100 रुपयाचा हँडसेट हा रामला विकला. कितीला विकला, 110 ला विकला. 10% प्रॉफिट घेतला, 110 ला विकला. म्हणजे आता हँडसेट रामकडे आला आणि गोपालकडे किती रुपये आले, 110 रुपये आले. म्हणजे याचा अर्थ ह्याच्या पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये गोपालला 10% प्रॉफिट झालाय. गोपालला किती टक्के प्रॉफिट झालाय, 10% गोपालला प्रॉफिट झालाय. आता दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये राम काय करतोय, हा हँडसेट परत गोपालला विकतोय. पण किती, 10% लॉस न. पण आता इथं काय होतंय पहा, की ही जी 110 रुपयाला जो रामनं खरेदी केला होता की नाही, तर 110च्या 10%, 110च्या 10% म्हणजेच इथं पाहिलं तर 11 रुपये लॉस करून विकतोय. याचा अर्थ 110 मायनस 11 तो 99 रुपयाला विकतोय. कुणाला, गोपालला. मग आता काय होईल, गोपाल काय करेल, ह्या 110 मधून 99 रुपये रामला देईल आणि तो हँडसेट परत घेतला. 99 रुपये रामला दिले, हँडसेट परत घेतला. आता गोपालकडं काय आलं, आता 11 रुपये राहिलेत आणि हँडसेट राहिलाय. आता इथं अपेक्षित काय होतं, की तसं ओव्हरऑल बोथ ट्रान्झॅक्शन मिळून, दोन्ही ट्रान्झॅक्शन, फर्स्ट ट्रान्झॅक्शन आणि सेकंड ट्रान्झॅक्शन, दोन्ही ट्रान्झॅक्शन मिळून जर फायदा गोपालचा किती झाला तर 11% झाला म्हणावं लागेल. पण इथं पहिलं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. इथं आयोगाला असं अपेक्षित आहे की पहिलं ट्रान्झॅक्शन तर कंप्लीट झालंय. मग आता सेकंड ट्रान्झॅक्शनचा विचार केला तर 11% मधला फर्स्ट एक 10% तर पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आहे. याचा अर्थ सेकंड ट्रान्झॅक्शनला किती, 1% गेन. म्हणून याचं उत्तर आपल्याला इथं गेन 1% हे आपल्याला द्यावं लागणार आहे. आणि दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये मिळून किती झाला तर मग 11% म्हणावं लागला असता. अ पर्सन allows 10% discount for cash payment from the mark price of a toy and still he makes 10% gain. What is the cost price of the toy which is marked at 770? आता काय होतं, प्रॅक्टिकली हा प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे की जो दुकानदार आहे, शॉपकीपर आहे, तर तो काय करतो, मार्क प्राइसला जी किंमत ठेवली त्याची एमआरपी छापील किंमत, त्याच्यावर काय पर्सेंट डिस्काउंट देतो आणि कस्टमरला सेल करतो. तरी पण त्याला प्रॉफिट होतो, कारण का, त्यानं ती वस्तू ही कमी किमतीत खरेदी केलेली असते. मग आता इथं जर आपण सिंपल लॉजिकचा विचार करायचा झाला तर काय करणार, की या दोन्ही केसमध्ये बघा सेलिंग प्राइस त्याची कशी आहे. आता आपण जे शॉर्टकट पाहतोय त्याचा बेस सांगतो. सेलिंग प्राइस ही कशी आहे, मी असं म्हणू शकतो की सेलिंग प्राइस इज अ 90% ऑफ द मार्कअप प्राइस. कारण काय, मी 10% डिस्काउंट देतोय मार्क प्राइसवर, 10% डिस्काउंट देऊन सेलिंग प्राइस येते.
I can say the selling price is equal to 90% of markup price. And in another language I can say also selling price is 110% of the cost price. असं का म्हणू शकतो? कारण इथं 10% डिस्काउंट देऊनही दुकानदार 10% गेन करतोय. So I can say the selling price is equal to 110% of the cost price. So LHS of the equation are same. So I can say 110% of a cost price is equal to 90% of the mark price. So it gives me the ratio between CP and MP, that is the cost price and mark price. So CP divided by MP is equal to 90 divided by 110. मग आता सिंपल मी काय करणार एक्झाम मध्ये, आता ही गोष्ट मी एक्झाम मध्ये करत बसणार नाही. मी असं का केलं ह्याचं बघितलं. एक्झाम मध्ये काय करायचं, 10% डिस्काउंट, 100 बेस घ्यायचा, 10% डिस्काउंट म्हटलं की 90. आता 10% गेन, 10% गेन 110, 10% गेन 110. आता मला गिव्हन व्हॅल्यू कोणती आहे, तर मला मार्क प्राइस दिली आहे. आता याचा अर्थ काय, ह्या दोघांपैकी एक जण मार्क प्राइस आहे आणि एक जण कॉस्ट प्राइस आहे. मार्क प्राइस दिली किती, 770, म्हणजेच 110 म्हणजे किती आहे 770, तर 90 म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन 90 गुणिले 770 डिवायडेड बाय 110, 0 0 कटलं, 7 9 63, 630. म्हणजेच हे काय करतं, आता आणखीन आपण पुन्हा रेशोचा वापर केला. रेशोचा वापर केला तर अजून सोपं जातं. 10% डिस्काउंट 90, 10% गेन 110. म्हणजेच हा रेशो भेटला कुणाचा, कॉस्ट प्राइस टू द मार्कअप प्राइस, यांचा रेशो 9:11. 9:11 आला. मला ही किंमत दिली आहे 770. ही याच्या किती टाइम्स आहे, 70 टाइम्स आहे ना, 11 into 70, त्यामुळे याच्याही 70 टाइम्स असणार आहे. 630 झालं आन्सर. A cow cost more than 4 goats but less than the 5 goats. If a goat costs between rupees 600 and 800, which is the following is the most valid conclusion? A cow costs more than 2500, a cow costs less than 3600, a cow costs between 2600 and 3800, a cow costs between 2400 and 4000. आता पहा, मला लेस रेंज मला जर शोधायची असेल तर एक मिनिमम घ्यावी लागेल. म्हणजे मिनिमम रेंज किती होती, 600. ती कितीची, 4 गोटची. म्हणजे 600 गुणिले 4 म्हणजे मिनिमम किंमत किती असणार आहे, 2400 पेक्षा पुढेच असणार आहे. आता मॅक्झिमम रेंज साठी हायेस्ट व्हॅल्यू घ्यावं लागेल, किती आहे 800. आणि किती गोट होत्या, 5 गोट. म्हणजेच 800 into 5 4000. हा म्हणजेच ती व्हॅल्यू जी आहे तर ही इन बिटवीन असली पाहिजे, त्यांच्या मध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4, अ काऊ कॉस्ट बिटवीन 2400 and 4000. इफ सोहन while selling 2 goats at the same price, आता पहा सेलिंग प्राइस सेम आहे, सेलिंग प्राइस सेम आहे. He makes a profit of 10% on one goat and suffers a loss of 10% on another. आता याच्यामध्ये याला काय होईल, जेव्हा सेलिंग प्राइस सेम असते, दोन वस्तूची सेलिंग प्राइस सेम असते आणि एकात सेल केल्यामुळे X% प्रॉफिट होतो आणि दुसऱ्यामध्ये X% लॉस होत असेल, तर या केसमध्ये ऑलवेज X/10 त्याचा स्क्वेअर इतक्या % ऑलवेज लॉस होतो. ऑलवेज लॉस होतो कधी, सेलिंग प्राइस सेम असेल तर. आणि कॉस्ट प्राइस जर सेम असेल तर नो प्रॉफिट नो लॉस ही कंडिशन होते. मग इथे मला माहिती आहे की एक्स ची किंमत किती आहे, 10% आहे. सो द 10/10 होल स्क्वेअर 1 स्क्वेअर म्हणजेच 1%. हा काय झाला इथं, लॉस झाला. ही सफर्स लॉस ऑफ 1%. ओके, थँक्यू.